हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाटीईटी परीक्षेसाठी अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही सायन्स विषयाची MCQ सिरीज सुरू केलेली आहे. तर सामान्य विज्ञानाचा सिलेबस आपण अगदी 3 भागामध्ये कव्हर करू शकतो, तो म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्र. तर या सदरातला हा पहिलाच व्हिडिओ रसायनशास्त्र या भागावरती आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी खात्री देतो की हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिलात तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी काहीही तयारी करण्याची गरज पडणार नाही. तर चला प्रश्नांना सुरुवात करूयात. चिंचेमध्ये कोणते आम्ल असते? तर चिंचेमध्ये टार्टरिक हे आम्ल असते, हे लक्षात ठेवा. चिंचेमध्ये टार्टारिक, त्याच्यानंतर दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक आम्ल असते. ऑक्झॅलिक ऍसिड हे सिंथेटिक आम्ल आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो टार्टरिक आम्ल हे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. लॅक्टिक आम्ल टिंबटिंबमध्ये असते, जसं की आत्ताच आपण पाहिलं लॅक्टिक ऍसिड हे दह्यामध्ये असते. सो द करेक्ट आन्सर इज क, दही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. टोमॅटोमध्ये कोणते आम्ल असते? टोमॅटोमध्ये सायट्रिक आम्ल हे असते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, टोमॅटोमध्ये सायट्रिक, दह्यामध्ये लॅक्टिक, चिंचेमध्ये टार्टरिक हे 3 आम्ल 3 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रेझेंट असतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. मधमाशीच्या दंशामध्ये कोणते आम्ल आढळते? तर मधमाशीचा दंश जो आहे तो त्याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड नावाचे आम्ल आढळते. तर मुंग्या आणि मधमाशी आणि इतर कीटक भक्ष्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि इतर कीटकांना धोक्याचा इशारा देण्यासाठी विष म्हणून फॉर्मिक ऍसिड तयार करतात. तर फॉर्मिक ऍसिडच्या नावावरूनच मुंग्यांना फॉर्मिका असं म्हटलंय. सो द करेक्ट आन्सर इज अ बी, फॉर्मिक ऍसिड. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खालीलपैकी तीव्र आम्ल कोणते आहे? तर ऑप्शन्स दिलेत आपल्याला: ऍसिटिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि टार्टरिक आम्ल. तर तीव्र आम्ल कशाला म्हणायचं? तीव्र आम्ल हे आम्ल असतं की जे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याचं जे डिसोसिएशन किंवा विरेचन जे आहे ते मॅक्सिमम प्रमाणात किंवा खूप साऱ्या प्रमाणात होतं आणि त्याचा pH हा खूप कमी असतो. तर याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन असणार आहे तो असणार आहे सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल हे तीव्र आम्ल आहे. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे: खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण दिलंय पाणी हे संयुग आहे आणि त्याचा परिणाम दिलाय पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, म्हणजे वेगळे आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला: फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अ आणि ब योग्य आणि चौथा ऑप्शन अ आणि ब दोन्ही अयोग्य. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या, हा जो प्रश्न आहे तो महाटीईटी 2021च्या पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेला होता, म्हणजे हा PYQ आहे. तर इथे आपण आता याचं उत्तर पाहूयात. कारण दिलंय पाणी हे संयुग आहे. तर पाण्याच्या संयुग असण्यामुळे त्याचा परिणाम विचारलाय. तर पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, हा याचा परिणाम सांगितलाय. तर आपल्याला बघायचंय कारण आणि परिणाम याच्यामध्ये योग्य किंवा अयोग्य काय आहे. तर आपल्याला माहिती आहे पाणी जे बनतं H2O ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 2 गोष्टींपासून बनतं. तर हायड्रोजन जो वायू आहे तो ज्वालाग्राही वायू आहे, म्हणजे तो पेट पकडतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. आता हे ज्यावेळेस 2 एकमेकांसोबत कंबाईन होतात त्यावेळेस रिझल्टिंग जो प्रोडक्ट असेल H2O, तर तो ना स्वतः पेटतोय आणि ना स्वतः पेटता तो जळण्यास किंवा ज्वलनासही मदत करत नाही. या उलट तो जळणाऱ्या गोष्टी विझवण्याचं काम करतो. तर या 2 भिन्न जे गुणधर्म आहेत यांचे हे याच्याशी विसंगत आहेत. म्हणजे याच्यामध्ये कारण अ हे योग्य आहे, कारण पाणी हे संयुग आहे आपल्याला माहिती आहे, ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन या 2 एलिमेंट्स पासून किंवा मूलद्रव्यांपासून बनलंय. आणि कारण जे दिलंय, कारणामध्ये सांगितलंय आपल्याला की त्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, म्हणजे त्याचा परिणाम ही योग्य आहे. म्हणजे याच्यामध्ये जो ऑप्शन असणार आहे तो दोन्ही अ आणि ब योग्य. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3, दोन्ही अ आणि ब योग्य. ठीक आहे मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न पाहूयात आता.
हायड्रोक्लोरिक ॲसिडचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते? आपल्याला माहिती आहे हायड्रोक्लोरिक, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, क्लोरिक म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरीन असणार आहे. सो याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन असणारा ऑप्शन कुठला आहे? तो ऑप्शन अ आहे HCl. सो हा करेक्ट ऑप्शन असणार आहे याच्यामध्ये. HF जे आहे ते हायड्रोफ्लोरिक ॲसिड आहे, HNO3 हे नायट्रिक ॲसिड आहे आणि KCl हे पोटॅशियम क्लोराईड आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, HCl हे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे रासायनिक सूत्र आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे आम्लांमध्ये हे मूलद्रव्य असतेच. तर आपण आम्लांचे पहिले उदाहरण घेऊयात. आता जस्ट आपण पाहिलं हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl. त्याच्यानंतर अजून घेऊयात आपण H2SO4. त्याच्यानंतर आपण घेऊयात उदाहरण H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यानंतर घेऊयात CH3COH, CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड. आणि एक लास्ट उदाहरण पाहूयात आपण HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड. तर आता या चारही उदाहरणामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठला कॉमन मूलद्रव्य दिसतोय? तर प्रत्येकामध्ये हायड्रोजन हा मूलद्रव्य कॉमन दिसतोय. म्हणजेच आम्लामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असतेच. तर याचा करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो असणार आहे ऑप्शन ब, हायड्रोजन. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. डॅश डॅशला रसायनांचा राजा असे संबोधतात. तर ऑप्शन्समध्ये सल्फ्युरिक ॲसिड विषयी आपण पाहूयात. तर याचा वापर जो आहे तो खतांमध्ये केला जातो, रंगांमध्ये केला जातो, जेट इंधनामध्ये, केरोसिनमध्ये आणि कारच्या बॅटरी या सगळ्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. तसेच सल्फ्युरिक ॲसिड हे अत्यंत क्रियाशील आहे. हे आपण पाहिलं होतं मागच्याच क्वेश्चनमध्ये की हे तीव्र ॲसिड आहे. तसेच हे बाकीच्या ॲसिड्सला विरघळू शकते आणि याची जी कॉस्ट आहे किंवा याची जी किंमत आहे ती खूप कमी आहे. म्हणून सल्फ्युरिक ॲसिड हे रसायनांचा राजा असं त्याला म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ॲसिड ऑप्शन ए. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच, इथं विचारलंय वाफाळ. वाफाळ म्हणजे ज्या ॲसिडमधनं वाफा येतात. सपोज हे ॲसिड असेल आणि त्याच्यामधनं वाफा येत असतात तर त्याला आपण वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. तर वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच काय? सल्फर ट्रायऑक्साईड आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड यांचं मिश्रण, त्याला आपण वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. तर वाफाळ सल्फ्युरिक ॲसिड जे बनतं ते सल्फर ट्रायऑक्साईड आणि H2SO4 पासून बनतं. त्यालाच दुसरा जो शब्द आहे तो आहे ओलियम. सो मित्रांनो लक्षात ठेवा, वाफाळ सल्फ्युरिक ॲसिडला ओलियम असेही म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. खालीलपैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? तर हा जो प्रश्न आहे तो महाटीईटी 2021च्या पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला होता. म्हणजे हा PYQ आहे. सो उभयधर्मी म्हणजे एक असे ऑक्साईड का जे आम्ल आणि आम्लारी या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात. तर जनरली ॲल्युमिनियम असेल, त्याच्यानंतर झिंक असेल, ह्या एलिमेंटपासून किंवा या मूलद्रव्यापासून बनणारे जे ऑक्साईड्स असतात ते उभयधर्मी असतात. ते दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात, आम्लांचेही आणि आम्लारींचे पण. तर याच्यामध्ये झिंक असणारा झिंक ऑक्साईड ऑप्शन क आहे की जो उभयधर्मी आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर असणार आहे झिंक ऑक्साईड ऑप्शन क. ठीक आहे, तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. सोडियम हायड्रॉक्साईड डॅश डॅश आहे. तर जसं आपण H2SO4च्या बाबतीत पाहिलं होतं, हा तीव्र आम्लारी होता, तीव्र आम्ल होता. आता आपल्याला पाहायचंय NaOH बाबतीत. जसा H2SO4 किंवा सल्फ्युरिक ॲसिड पाण्यात विरघळल्यानंतर त्याचं विरेचन जे आहे पूर्णतः होतं, तसंच सोडियम हायड्रॉक्साईडच्या बाबतीत पण तेच आहे. ज्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळलं जाईल त्यावेळेस त्याचंही पूर्ण विरेचन होतं. म्हणून सल्फ्युरिक ॲसिड सारखाच NaOH जो आहे तो NaOH हा तीव्र आम्लारी असणार आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे क, तीव्र आम्लारी. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते आम्ल बॅटरीमध्ये वापरतात? बॅटरीमध्ये म्हणजेच आपण बघतो घरामध्ये
इन्व्हर्टरसाठी बॅटरी वापरतात, तर त्या बॅटरीमध्ये आम्ल असतं. तर ते आम्ल जे आहे, त्याचं जे उत्तर आहे ते आहे सल्फ्युरिक आम्ल. तर सल्फ्युरिक आम्ल वापरतात आणि त्या बॅटरीला लीड ॲसिड बॅटरी असे म्हणतात. तर लीड ॲसिड बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा वापर होतो. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे क सल्फ्युरिक आम्ल. मित्रांनो लक्षात असू द्या, बॅटरीमध्ये सल्फ्युरिक आम्लचा वापर केला जातो. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या डॅश डॅश या धातूच्या केलेल्या असतात. मित्रांनो आपल्याला माहिती आहेत की ॲसिड्स जे आहे किंवा आम्ल जे आहेत ते हे अभिक्रिया दाखवतात मेटलसोबत किंवा धातूंसोबत. तर ज्यावेळेस जनरली आम्ल जे असतात मेटलसोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन गॅस किंवा H2 हा हवेमध्ये सोडतात. तर H2 हा किंवा हायड्रोजन गॅस हा ज्वलनशील आहे आणि त्याच्यामुळे आपण जनरली मेटल हे यूज नाही करू शकत ॲसिड स्टोअर करण्यासाठी. तर नायट्रिक ॲसिडच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर नायट्रिक ॲसिड साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्या वापरतात. कारण ॲल्युमिनियम हा एक असा धातू आहे, की जो नायट्रिक आम्लासोबत त्याच्या कुठल्याही सहनतीला म्हणजे कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनला त्याच्यासोबत त्याची अभिक्रिया होत नाही. तेच ॲल्युमिनियम आणि नायट्रिक ॲसिड यांची अभिक्रिया होत नाही. म्हणूनच त्या साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्यांचा वापर केला जातो. लक्षात असू द्या मित्रांनो, नायट्रिक आम्ल साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्यांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, शीतपेयामध्ये बुडबुडे खालीलपैकी कोणत्या आम्लामुळे येतात? तर शीतपेय म्हणजे जनरली आपण जे उन्हाळ्यामध्ये पितो त्याला आपण शीतपेय म्हणतो. थम्स अप असेल, पेप्सी असेल. तर जर आपण ऑब्झर्व्ह केलं ज्यावेळेस आपण ती बॉटल उघडतो किंवा ती बाटली खोलल्यानंतर त्याच्यामधून बबल्स किंवा बुडबुडे बाहेर येतात. जसं ते झाकण खोललं जातं त्याच्यामध्ये असणारा जो गॅस आहे तो किंवा जो वायू आहे तो बबल्सच्या स्वरूपात किंवा बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर यायला लागतो. तर आपण जर याच्या प्रोडक्शनमध्ये पाहिलं, शीतपेयाच्या प्रोडक्शनमध्ये जर पाहिलं, तर शीतपेयामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. उच्च दाबाला कार्बन डायऑक्साईड त्या शीतपेयामध्ये विरघळवलेला असतो. ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड शीतपेयामध्ये विरघळला जातो, त्यावेळेस किंवा त्या शीतपेयामध्ये विरघळल्यानंतर त्याचं जे कन्व्हर्जन आहे, म्हणजे ते शीतपेयामधलं जे पाणी आहे, त्याच्यामध्ये तो विरघळून कार्बोनिक ॲसिड नावाचं एक ॲसिड किंवा आम्ल बनतं. तर हे कार्बोनिक ॲसिड जे आहे किंवा कार्बोनिक आम्ल जे आहे, ते अत्यंत सौम्य आम्ल आहे. त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत नाही. पण ज्यावेळेस ते त्याच्यावरचा दाब काढला जातो किंवा ज्यावेळेस त्या बाटलीचं झाकण खोललं जातं, त्यावेळेस तेच कार्बोनिक ॲसिड जे आहे, ते परत कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये बाहेर यायला लागतं आणि त्यालाच आपण बुडबुडे येणे असं म्हणतो. तर मग याचं जे योग्य उत्तर असणार आहे, ते असणार आहे कार्बोनिक आम्ल. तर मित्रांनो लक्षात असू द्या, शीतपेयामध्ये कार्बोनिक आम्लामुळे बुडबुडे येतात. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपण प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. तर हा प्रश्न जो आहे तो महाटीईटी 2021च्या पेपर 2 मध्ये विचारलेला आहे. म्हणजे हा PYQ महत्वाचा प्रश्न आहे. तर क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. तर विरंजक कशाला म्हणायचं? विरंजक म्हणजेच ब्लीच. ब्लीच एक असा पदार्थ आहे की ज्याचा वापर करून आपण कापडावरचे डाग काढू शकतो. त्याला आपण ब्लीच असे म्हणतो. तर ज्यावेळेस क्लोरीनची अभिक्रिया ही विरी कोरड्या चुन्यासोबत होते, त्यावेळेस ब्लीच तयार होतो. तर विरी कोरडा चुना म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन या दोन्हींची रिॲक्शन ज्यावेळेस होते किंवा या दोन्हींची अभिक्रिया ज्यावेळेस होते, त्यावेळेस ब्लिचिंग पावडर तयार होते. ब्लिचिंग पावडर. तर ही ब्लिचिंग पावडर म्हणजेच विरंजक चूर्ण. थोडक्यात याचा वापर करून कपड्यांवरचे डाग आपण काढू शकतो.
तर लक्षात असू द्या, याचा जो ऑप्शन आहे करेक्ट तो आहे विरिगेलला कोरडा चुना. तर पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. हा लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा PYQ आहे. याच्यावरनं तुम्हाला परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात येणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालीलपैकी पाण्यात द्रवणीय असणारा आम्लधर्मीय व ज्वलनविरोधक असा वायू कोणता? आपण आता शीतपेयाच्या बाबतीत एक गोष्ट पाहिली होती. शीतपेयामध्ये काय करतात? कार्बन डायऑक्साईड हा पाण्यामध्ये मिसळवतात उच्च दाबाखाली. तर हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस कार्बोनिक ऍसिड बनतं. कार्बोनिक ऍसिड तयार होतं आणि ही कार्बोनिक ऍसिड जे आहे ते ऍसिड म्हणजेच अल्टिमेटली ते असणार आहे आम्लधर्मी. आणि आपल्याला माहिती आहे की CO2 हा ज्वलन विरोधक आहे. म्हणजे CO2 मध्ये किंवा कार्बन डायऑक्साईड मध्ये गोष्टी जळू शकत नाही, तो ज्वलनास मदत करत नाही, म्हणून त्याच्यामध्ये हा CO2 जो आहे तो ज्वलन विरोधक म्हणून काम करतो. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड. तो पाण्यात द्रवणीय आहे, त्याच्यानंतर आम्लधर्मीय आहे आणि ज्वलन विरोधक आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे अ, कार्बन डायऑक्साईड. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये. ऑप्शन्स दिलेत. लाल लिटमस निळा होतो, लिटमस हिरवा होईल, निळा लिटमस लाल होईल, लिटमसवर परिणाम करणार नाही. तर इथे तुम्हाला दिसतंय की इथे दोन प्रकारचे लिटमस वापरलेत. एक आहे निळा लिटमस आणि खाली आहे ऍसिड. ज्यावेळेस आपण ऍसिडमध्ये निळा लिटमस बुडवू त्यावेळेस आपल्याला ऍसिडमध्ये बुडलेला लिटमसचा रंग लाल झालेला दिसतोय. आणि ज्यावेळेस आपण बेस म्हणजे आम्लारी, मी इथं लिहितो आम्लारी. इथे काय केलंय? इथे लाल लिटमस आम्लारीमध्ये बुडवलाय आणि त्याचा रंग जो झालाय तो झालाय निळा. तर मग ज्यावेळेस सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये आपण हा लिटमस बुडवला तर काय होईल? तर आपल्याला माहिती पाहिजे की सोडियम क्लोराईड किंवा मीठ याचं द्रावण जे आहे ते उदासीन आहे आणि उदासीन द्रावणाचा लिटमसवरती काहीही परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये लाल लिटमस बुडवला काय आणि निळा लिटमस बुडवला काय, त्या लिटमसवरती त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ड, लिटमसवर परिणाम करणार नाही. तर मित्रांनो, लक्षात असू द्या, लाल लिटमस आणि निळा लिटमस. ज्यावेळेस निळा लिटमस आपण ऍसिडमध्ये बुडवतो त्यावेळेस तो लाल होतो, लाल लिटमस ज्यावेळेस आम्लारीमध्ये बुडवतो त्यावेळेस तो निळा होतो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. शुद्ध पाण्याचा pH हा डॅश डॅश असतो. तर शुद्ध पाणी आणि त्याचा pH आपल्याला हे माहिती पाहिजे की pH कुठला कधी असतो. आता ज्यावेळेस ऍसिड असेल किंवा आम्ल असेल त्यावेळेस जो pH आहे तो 0 पासून 6 पर्यंत दिलाय. हा ऍसिडचा किंवा आम्लाचा pH आहे. तोच जर आपण आम्लारीचा किंवा बेसचा pH पाहिला तर तो pH आहे 8 ते 14. म्हणजे जर pH 0 ते 6 असेल तर ते आम्ल असेल, 8 ते 14 असेल तर ते आम्लारी असेल आणि जर ते 7 असेल तर ते न्यूट्रल किंवा उदासीन असेल. तर आपल्याला हे माहीतच आहे की शुद्ध पाणी हे उदासीन प्रकारचं असतं. म्हणजेच उदासीन पाण्याचा जो pH आहे तो असणार आहे 7. तर ऑप्शन्स पाहूयात आपण. हो, याच्यामध्ये दिलाय 7. त्याचा करेक्ट जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क 7 हा आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, आम्ल ज्यावेळेस असेल त्यावेळेस pH 1 ते 6, आम्लारीसाठी pH 8 ते 14 आणि उदासीनसाठी pH 7. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः काय वापरले जाते? तर सार्वजनिक जलाशयामध्ये जनरली ब्लिचिंग पावडर वापरली जाते आणि ब्लिचिंग पावडर हा सोर्स जो आहे किंवा हा जो स्रोत आहे तो क्लोरीनचा स्रोत आहे. तर क्लोरीन हानिकारक सूक्ष्मजीव मारण्यासाठी किंवा निष्क्रिय करण्यासाठी उपयोगी आहे. आता क्लोरीन ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वापरू किंवा ब्लिचिंग पावडर त्याच्यामध्ये वापरू त्यावेळेस काय होईल, त्याच्यामुळे जे असणारे त्याच्यात जीवाणू आहेत त्या पाण्यामध्ये, कॉलराचे असतील, टायफॉइडचे असतील किंवा हेपेटायटिसचे असतील, हे जीवाणू क्लोरीनच्या वापरामुळे नष्ट होणार आहेत आणि त्यांचा जो प्रसार आहे
त्याच्यावरती बंधन येणार आहे किंवा त्याचा प्रसार रोखला जाणार आहे. म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते असणार आहे क क्लोरीन. लक्षात असू द्या, जलाशय शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करतात. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जर pH 7 पेक्षा कमी असेल तर द्रावण डॅश डॅश आहे. आता इथं आपण मगाशीच पाहिलं की ज्यावेळेस 0 ते 6 असेल त्यावेळेस ते असणारे आम्ल, 8 ते 14 मध्ये असणारे ते आम्लारी आणि 7 असणार उदासीन. तर इथं काय विचारलं, pH 7 पेक्षा कमी. 7 पेक्षा कमी काय आहे? आम्ल हे 7 पेक्षा कमी असणारे pH कमी, 7 पेक्षा कमी pH असणारे घटक आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचे आम्ल आहे का? हो. ऑप्शन जो दिला आहे अ, तो आहे आम्ल. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे त्याला करेक्ट उत्तर आहे हे आम्ल. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. आम्ल पावसाचा pH किती असतो? जस्ट आपण पाहिलं, आम्ल ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याचा pH हा 0 ते 6 पर्यंत पाहिजे. आणि इथं आम्ल पाऊस विचारले. आम्ल पाऊस म्हणजे थोडक्यात काय होतं, ज्यावेळेस जे आपले गाडीमधले इंधनं असतात त्यांचं जे ज्वलन आहे ते पूर्ण ज्वलन जर नाही झालं तर त्याच्यामधून सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड नावाचे वायू हे वातावरणामध्ये सोडले जातात आणि त्या वायूंची अभिक्रिया बाष्पासोबत होऊन सल्फर डायऑक्साईड पासून बनतं सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रोजन ऑक्साईड पासून बनतं नायट्रिक ॲसिड. आणि हेच ॲसिड जे आहेत ते पावसासोबत जमिनीवरती येतात आणि पडणाऱ्या पावसाला आपण आम्ल पाऊस असं म्हणतो. तर आम्ल पाऊस हा आम्ल आहे म्हणून याचा pH जो असणार आहे तो नक्कीच 6 आणि 6च्या कमी किंवा मोर प्रिसाइज याचा आन्सर असणार आहे 7च्या कमी, कारण 6 सुद्धा आम्लच आहे. सो द करेक्ट आन्सर इज pH 7च्या कमी. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. टेप रेकॉर्डरच्या प्लास्टिक टेपवर या पदार्थाचा थर दिलेला असतो. आता आपण कदाचित लहानपणी किंवा आत्ताही कुणी पाहिलं असेल की हे रेकॉर्डरमध्ये टेप वापरतात आणि या रेकॉर्डरमध्ये एक असं पट्टी जी असते ती फिरत असते. तर त्याच्यावरती जो टेप असतो किंवा ती पट्टी जी असते त्याच्यावरती चुंबकीय पदार्थाचा मुलामा किंवा थर दिलेला असतो आणि तो जो चुंबकीय पदार्थ आहे तो आहे आयर्न ऑक्साईड. तर हे चुंबकीय संयुग याचा वापर करून तो जो डाटा आहे त्याच्यावरचा हा स्टोअर केलेला असतो आणि तो डाटा टेप रेकॉर्डर रीड करून आपल्याला ऐकवतो. तर मग याच्यामधून ऑप्शन ड आयर्न ऑक्साईड हा करेक्ट ऑप्शन आहे. तर लक्षात असू द्या, हे टेप रेकॉर्डरच्या प्लास्टिक टेपवरती आयर्न ऑक्साईडचा थर दिलेला असतो. मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न पाहूयात. हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? तर आता ऑप्शन्स पाहूयात आपण. हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड. तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ज्यावेळेस वातावरणामध्ये रिलीज होतो त्यावेळेस तो पृथ्वीच्या भोवती साचला जातो आणि ज्यावेळेस सूर्याची उष्णता किंवा ऊन पृथ्वीकडे झेपावतं त्यावेळेस तो जो CO2 आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे ही उष्णता ॲब्सॉर्ब करून घेण्याचं किंवा शोषून घेण्याचं काम करतो. आणि प्लस पृथ्वीकडनं जी परावर्तित झालेली उष्णता आहे ती पण या कार्बन डायऑक्साईडच्या थरामध्ये शोषली जाते किंवा या वायूमध्ये शोषली जाते आणि त्याच्यामुळे एकूणच काय होतंय, पृथ्वीभोवती जे वातावरण आहे तर त्याचं तापमान हे वाढलं जातं आणि त्याच्यामुळे तापमान वाढल्यामुळं पृथ्वी गरम होते आणि हवामानात बदल होतात. यामुळे जंगलात लागलेली आग असेल, उष्णतेच्या लाटा असतील आणि समुद्राची वाढती पातळी असेल, या गोष्टींवरती याचा इफेक्ट होतो. आपण रिसेंटली पाहतोय की तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर हे वाढत चाललंय. तर हे टेम्परेचर वाढण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे CO2चं प्रमाण वातावरणामध्ये वाढतंय. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. शाईचे डाग काढण्यासाठी डॅश डॅश हे आम्ल वापरतात. तर शाईचे डाग काढण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड किंवा ऑक्झॅलिक आम्ल याचा उपयोग होतो. तर प्रश्न आहे,
आधुनिक आवर्त सारणी कोणी प्रकाशित केली? तर आधुनिक आवर्त सारणी जे आहे याच्यामध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मूलद्रव्य त्यांच्या वाढत्या अनुक्रमांकानुसार याच्यामध्ये प्लेस केलेले आहेत. तर 1869 मध्ये डिमिट्री मेंडेलीव हे जे रशियन सायंटिस्ट होते, यांनी आवर्त सारणी जी आहे ती प्रकाशित केलेली आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन अ मेंडेलीव हा योग्य पर्याय आहे. न्यूलँड्स जे होते त्यांनी अष्टकांचा नियम दिला. बोहर जे आहेत त्यांनी ॲटॉमिक मॉडेल दिले. मोस्लेंनी काही प्रायमरी आवर्त सारणीमध्ये काम केलेलं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अ मेंडेलीव. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आवर्त सारणीच्या आधुनिक दीर्घ स्वरूपामध्ये आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांना अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश म्हणतात. तर जर आपण आवर्त सारणी जर पाहिली तर आवर्त सारणी या स्ट्रक्चरसारखी असते. याच्यामध्ये उभे स्तंभ आहेत आणि आडव्या ओळी आहेत. तर याच्यामध्ये जे उभे स्तंभ आहेत, उभ्या स्तंभांना गण असं संबोधतात आणि आडव्या ओळींना आवर्त असे संबोधतात. म्हणजेच स्तंभांना आणि ओळींना, आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांना अनुक्रमे म्हणजे पहिले ओळींना आवर्त आणि स्तंभांना गण असे म्हणतात. तर पर्याय ब जो आहे आवर्त आणि गण हे याचं योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका. आडवे जे आहेत ते आवर्त, उभे हे गण असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त आणि गणांची संख्या किती? तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे जे आहेत ते 7 आवर्त आहे. आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 हे जे उभे स्तंभ आहेत ते आहेत टोटल 18. जे 7 आणि 18 ऑप्शन क हे याचं योग्य पर्याय आहे. तर लक्षात ठेवा आवर्त सारणीमध्ये 7 ओळी आणि 18 स्तंभ आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. आवर्त सारणीमध्ये खालीलपैकी सर्वात लहान आवर्त कोणता आहे? तर आवर्त सारणीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलाच जो एलिमेंट आहे तो आहे हायड्रोजन आणि दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे हेलियम. म्हणजे पहिल्या आवर्तामध्ये हा जो 1 नंबरचा आवर्त आहे याच्यामध्ये फक्त 2च मूलद्रव्य इथे दिलेले आहेत. म्हणजे हा सगळ्यात छोटा आवर्त आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे सगळ्यात लहान आवर्त तो 1 आहे. तर पुढचा प्रश्न आहे गण 1 चे मूलद्रव्य डॅश डॅश म्हणून ओळखले जातात. तर गण 1 जो आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्शियम हे एलिमेंट आहे. तर यांना अल्कली धातू असे म्हणतात. अल्कली धातू. अल्कली धातू म्हणजेच असे धातू का जे पाण्यासोबत अल्कली तयार करतात. अल्कली म्हणजेच अम्लारी जे पाण्यामध्ये मिसळू शकतात किंवा सोल्युबल असतात. उदाहरणार्थ सोडियम, सोडियम हायड्रॉक्साईड बनवतो जो पाण्यामध्ये विरघळतो. म्हणून त्यांना अल्कली धातू म्हणतात. तर हे अल्कली धातू आहेत. याच्यामध्ये बाकी जे ऑप्शन आहे नोबल वायू, हॅलोजन, अल्कधर्मी मृदा धातू हे आपण येणाऱ्या प्रश्नांमध्ये पाहणार आहोत. अल्कधर्मी मृदा धातू जे असणार आहे तो गण 2 असणार आहे. पण याचं जे उत्तर आहे ते आहे क अल्कली धातू गण 1 चे मूलद्रव्य. पुढचा प्रश्न आहे गण 17 मूलद्रव्य डॅश डॅश ओळखले जातात. तर गण 17 जो आहे त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटीन हे एलिमेंट आहेत. तर याच्यामधले जे एलिमेंट आहेत त्यांना हॅलोजन असे म्हणतात. तर हॅलोजन म्हणजेच गण 17 मधले मूलद्रव्य. लक्षात असू द्या गण 1 अल्कली धातू होते, गण 17 हे हॅलोजन आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे गण 18 मधील मूलद्रव्यांचे दुसरे नाव काय आहे? तर गण 18 मध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ऑर्गॅनोसॉन हे एलिमेंट आहेत आणि यांना निष्क्रिय वायू ही असेही म्हणतात. तर निष्क्रिय वायू म्हणजे काय? तर ते दुसऱ्या कुठल्याही मूलद्रव्यासोबत त्यांची अभिक्रिया दाखवत नाही. ते संयुग बनवत नाहीत. म्हणून त्यांना निष्क्रिय वायू असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा गण 18 म्हणजे निष्क्रिय वायू आणि हे त्यांचे उदाहरण आहे. आपण यातलाच पुढचा प्रश्न पाहूयात आता. अणूमधील धनविद्युत भारित कणांना डॅश डॅश असे म्हणतात. आपल्याला जसं की माहित आहे अणूमध्ये केंद्रक आहे आणि हे
इलेक्ट्रॉनचे कवच आहेत. इलेक्ट्रॉन हे बाहेर न फिरतात. त्याच्यानंतर केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 कण असतात. तर याच्यामधले जे प्रोटॉन आहेत ते प्लस किंवा धनप्रभारित असतात. इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित किंवा निगेटिव्हली चार्ज असतात. न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नसतो. म्हणून धनविद्युतभारित कण जे आहेत ते आहेत प्रोटॉन. तर याचं योग्य जे उत्तर आहे प्रोटॉन्स हे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रोटॉन प्लस चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अणूमधील ऋण विद्युतभारित कणांना असे म्हणतात. तर आपण जस्ट पाहिलंय ऋण विद्युतभारित जे आहेत ते आहेत इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलाय, ऑप्शन क इलेक्ट्रॉन्स. लक्षात असू द्या, प्रोटॉन केंद्रकामध्ये प्लस चार्ज, इलेक्ट्रॉन कवचांमध्ये मायनस चार्ज, न्यूट्रॉन परत केंद्रकामध्ये बट 0 चार्ज. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्राभोवती डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. तर ऑक्सिजन म्हटल्यानंतर त्याचा अणुक्रमांक आपल्याला माहिती असेल, अणुक्रमांक आहे 8. तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते आहे 2 आणि 6. तर ऑक्सिजन जर आपण पाहिला तर हे झालं त्याचं केंद्रक. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. आपण जस्ट पाहिलंय. तर याच्यामध्ये आपण न्यूट्रॉन पाहूयात. टोटल न्यूट्रॉन जे आहेत, टोटल न्यूट्रॉन हे 8 आहेत आणि टोटल प्रोटॉन जे आहेत, प्रोटॉन पण 8 आहेत. तसंच जर इलेक्ट्रॉन जर पाहिले तर इलेक्ट्रॉन ही त्याच्या भोवती फिरणारे हे 8च आहेत. तर याच्यामधलं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन ब 8. ठीक आहे. हे 8 इलेक्ट्रॉन जे केंद्रकाभोवती फिरतात. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन ब 8. पुढचा प्रश्न पाहूयात. कॅल्शियम 2+ आयनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? तर आता हा जो प्रश्न आहे तो PYQ म्हणजे मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर महा TET 2021च्या पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर कॅल्शियम जो आहे, कॅल्शियमचा जो अणुक्रमांक आहे तो 20 आहे आणि कॅल्शियम 2+ म्हणजे 2+ हा आयन आहे. हा आयन बनवण्यासाठी कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन हे द्यावे लागतात. हेच कॅल्शियम ज्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन लूज करेल किंवा 2 इलेक्ट्रॉन देईल दुसऱ्या मूलद्रव्याला, त्यावेळेस तो कॅल्शियम 2+ हा आयन तयार करेल. तर अनुक्रमांक जो आहे किंवा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती अनुक्रमांकासारखी असते. सो अनुक्रमांक म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या. आता या केसमध्ये 2 इलेक्ट्रॉन कमी झालेत. पहिले होते 20 इलेक्ट्रॉन, आता 2 कमी झाले म्हणजे राहिले 18 इलेक्ट्रॉन्स. तर याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन ब 18 इलेक्ट्रॉन्स. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज होतात त्यावेळेस प्लस चार्ज असणारे आयन तयार होतात आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन घेतले जातात, समजा क्लोरीन आहे, ज्यावेळेस तो 1 इलेक्ट्रॉन घेईल त्यावेळेस तो Cl- असा आयन तयार करेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी काय वायुरूप आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला पारा, क्लोरीन, टंगस्टन आणि बेरिलियम. पारा जो आहे तो लिक्विड आहे. त्याच्यानंतर क्लोरीन जो आहे तो वायू आहे. पारा हा द्रव स्वरूपात आहे. टंगस्टन हा धातू आहे, हा घन स्वरूपात आहे. बेरिलियम सुद्धा घन स्वरूपात आहे. तर याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन बी क्लोरीन हे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खालीलपैकी काय किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेत रेडियम, युरेनियम, रेडॉन आणि कार्बन. तर किरणोत्सारी म्हणजे काय? काही मूलद्रव्यांच्या अणुकेंद्राच्या अस्थिरतेमुळे काही किरणांचे व कणांचे उत्सर्जन होते. याला आपण किरणोत्सर्ग असे म्हणतो. तर याचं जे बेस्ट उदाहरण आहे तर युरेनियम 235 हे आहे. याच्यामधून काही किरण हे बाहेर पडतात. याचा उपयोग जो आहे तो अणुविद्युत भट्ट्यामध्ये केला जातो. तसंच रेडियम पण सेम प्रॉपर्टी दाखवतात. रेडॉन सुद्धा
किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. पण कार्बन हा किरणोत्सारी मूलद्रव्य नाही, हा स्थिर किंवा स्टेबल एलिमेंट आहे. म्हणून याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कार्बन, ऑप्शन ड. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हेलियम या मूलद्रव्याच्या अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन यांची संख्या समसमान म्हणजे प्रत्येकी इतकी असते. आपण ग्रुप 1 किंवा गण 1 मधले आवर्त 1 मधले इलेक्ट्रॉन एलिमेंट पाहिले होते. त्याच्यामध्ये हेलियम आपण पाहिला होता. तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर हा 2 आहे, अणुक्रमांक 2 आहे. अणुक्रमांक 2 आहे म्हणजेच काय, तर प्रोटॉन 2 असतील, त्याच्यानंतर त्याचे न्यूट्रॉन सुद्धा 2 असतील आणि त्यातले इलेक्ट्रॉन सुद्धा 2 असतील. तर मग अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या समसमान आहे. तर समसंख्या दोघांची आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे 2. 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य रासायनिक अभिक्रिया दाखवत नाही? तर आपण गण 18 मूलद्रव्यामध्ये पाहिलं होतं की ते कुठल्याही बाकीच्या मूलद्रव्यासोबत रासायनिक अभिक्रिया करत नाहीत. तर याच्यामधून आपल्याला गण 18 मधला मूलद्रव्य शोधायचा आहे. तर याच्यामध्ये रेडॉन हा गण 18वा मूलद्रव्य आहे. तर हा निष्क्रिय आहे, म्हणून हा कुठल्याही मूलद्रव्यासोबत अभिक्रिया दाखवत नाही. म्हणून याचं योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे रेडॉन. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. ॲल्युमिनियम व ऑक्साईडच्या रेणूमधील असणाऱ्या एकूण अणूंची संख्या डॅश डॅश असते. तर ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचं सूत्र आपल्याला याच्यामध्ये माहिती पाहिजे. ॲल्युमिनियम ऑक्साईडचं सूत्र आहे Al2O3. तर याच्यामध्ये आपण अणूंची संख्या मोजू शकतो. ॲल्युमिनियम 2 Al2 म्हटलंय, तर याच्यामध्ये असणारे ॲल्युमिनियमचे अणू 2 असतील. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे अणू याच्यामध्ये किती दिलेत? 3 दिलेत. हे 2 अधिक 3 म्हणजे 5. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 5. हा प्रश्न जो आहे तो PYQ आहे, म्हणजे महाटीईटी 2021च्या पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर प्रश्नांकडे लक्ष द्या. हे प्रश्न जे आहेत त्याच्यावरनं तुम्हाला समजणार आहे की महाटीईटी मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न, कुठल्या काठान्य पातळीचे प्रश्न हे विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू संज्ञा देता येणार नाही? तर इथे तुम्हाला निष्क्रिय वायूंची लिस्ट दाखवली आहे. हा 18वा गण आहे. त्याच्यामध्ये असणारे हे निष्क्रिय वायू आहेत. तर त्याच्यामध्ये हेलियम आहे, आर्गॉन आहे, हेलियम आहे, आर्गॉन आहे. त्याच्यानंतर निऑन पण आहे. पण याच्यामध्ये हायड्रोजन हा कुठेच नाहीये. तर तो पहिल्या गणामध्ये हेलियमच्या समोरच पहिल्या आवर्तामध्ये आहे. तर हा निष्क्रिय वायू याला म्हणता येणार नाही, कारण निष्क्रिय वायू सगळे गण 18 मध्ये ठेवलेले आहेत. याचं योग्य उत्तर आहे क, हायड्रोजन. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आवर्त सारणीतील सर्वोच्च अनुक्रमांक असलेला घटक आहे. तर कुठला घटक आहे आपण तो पाहायचा. आपल्याला माहिती आहे की मनुष्याला आतापर्यंत 118 मूलद्रव्य सापडलेले आहेत. तर 118वा जो असणार आहे तो मूलद्रव्य हा सगळ्यात मोठा अनुक्रमांक असणार आहे. तर इथे तुम्हाला दिलंच आहे ऑर्गॅनोसॉन OG हा 118वा एलिमेंट आहे. तर मग ऑर्गॅनोसॉन म्हणजे ऑप्शन ड याचं योग्य उत्तर हे असणार आहे, की ज्याचा ॲटॉमिक नंबर हा 118 आहे. तर हे लक्षात असू द्या. 118 एलिमेंट आतापर्यंत मिळाले, त्यातला 118वा ऑर्गॅनोसॉन आहे. पहिला हायड्रोजन आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे, चांदीची रासायनिक संज्ञा काय आहे? चांदी आपण त्याला इंग्रजीमध्ये सिल्वर असे म्हणतो. आता जसं आपण पाहिलं की हायड्रोजन या नावावरनं आपण H म्हणतोय, क्लोरीनवरनं Cl म्हणतोय, तसं आपण सिल्वर वरनं Si किंवा Ci म्हणू शकत नाही, कारण याचं जे नाव आहे ते लॅटिन नावापासून बनलंय. तर लॅटिन नाव अर्जेंटम, सिल्वरचं जे लॅटिन नाव आहे ते अर्जेंटम हे आहे. तर याच्यामधला A आणि G हे दोन्ही घेऊन Ag ही संज्ञा ठरवण्यात आलेली आहे. म्हणून सिल्वरची किंवा चांदीची रासायनिक संज्ञा जी आहे ती आहे क. योग्य उत्तर आहे क,
Ag हे लक्षात असू द्या. सेम केस आयर्न सोबत पण आहे. आयर्नमध्ये किंवा लोहामध्ये त्याची संज्ञा Fe आहे. तो शब्द फेरस आहे. फेरसवरनं Fe ठरवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालील घटकांमधून धातू सदृश्य शोधा. तर धातू सदृश्य जे असतात, तर असा एक एलिमेंट किंवा असं एक मूलद्रव्य जे धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतो. तर याच्यामध्ये सोडियम हा धातू आहे. हा धातूंचे सगळे गुणधर्म दाखवतो. ॲल्युमिनियम हा पण धातू आहे. तोही धातूंचे सर्व गुणधर्म दाखवतो. क्लोरीनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर क्लोरीन सुद्धा अधातू आहे आणि तो अधातूंचे सर्व गुणधर्म दाखवतो. पण बोरॉन जो आहे तो बोरॉन धातूंचे पण गुणधर्म दाखवतोय, त्याच्यासोबत अधातूंचे पण गुणधर्म दाखवतोय. म्हणजेच एक असा एलिमेंट का जो धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवेल त्याला आपण धातू सदृश्य म्हणू शकतो. आणि या लिस्टमध्ये किंवा या ऑप्शन्समध्ये बोरॉन हा असा एलिमेंट आहे किंवा मॉलिक्यूल आहे किंवा मूलद्रव्य आहे की जो दोन्हींचे गुणधर्म दाखवतो. तर मग याचं जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते असणार आहे बोरॉन. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण आता यामध्ये पाहूयात. खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील आहे? तर याच्यामध्ये हा जो आहे तो PYQ आहे. महा TET 2021च्या पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपण इथे तुम्हाला रेफरन्ससाठी दिली आवर्त सारणी, याच्यामधून तुम्ही बघा. तर याच्यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर याच्यामध्ये असणार आहे ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन. हे 3 जे मूलद्रव्य आहेत ते एकाच आवर्तनामध्ये आहेत. म्हणजेच याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 4 ॲल्युमिनियम, फॉस्फरस, क्लोरीन हे एकाच आवर्तनामध्ये आहेत. तर याचा जो आवर्त नंबर आहे तो 3 असेल. हा पहिला ज्याच्यामध्ये हेलियम आहे, बोरॉन कार्बन हा दुसरा आणि तिसरा ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे मूलद्रव्य आहेत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. जर्मेनियम हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. ऑप्शन्स दिलेत तुम्हाला धातू, धातू सदृश्य, अधातू आणि काहीही नाही. तर आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे जर्मेनियम आहे. तर आवर्त सारणीमध्ये जर आपण पाहिलं, ही जी नागमोडी रेषा आहे, या रेषेच्या आजूबाजूला असणारे जे एलिमेंट आहेत किंवा मूलद्रव्य आहेत, बोरॉन असेल, सिलिकॉन असेल, आर्सेनिक असेल, टेलुरियम असेल, हे जे एलिमेंट आहेत हे इकडचे अधातू आणि या साईडचे असणारे धातू या दोन्हींच्या मध्ये स्थित आहेत. आणि हे जे एलिमेंट आहेत हे मूलद्रव्य दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात, म्हणून यांना म्हणतात धातू सदृश्य. तर हे उदाहरणं आहेत. तर याच्यामध्ये जर्मेनियम सुद्धा धातू सदृश्य म्हणून गणला जातोय, कारण तो धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे धातू सदृश्य. नेक्स्ट पाहूयात आपण. इलेक्ट्रिक ट्यूब, फ्लोरोसंट ट्यूबमध्ये खालीलपैकी काय वापरले जाते? तर आपण इलेक्ट्रिक ट्यूब किंवा CFL बल्ब पाहिले आहेत. त्याच्यामध्ये मर्क्युरी व्हेपर म्हणजे पाऱ्याची वाफ म्हणता येईल, ती वापरली जाते. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस विद्युत प्रवाह सोडला जातो त्यावेळेस त्या व्हेपर्स किंवा ती वाफ जी आहे ती चमकते. म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मर्क्युरी व्हेपर्स. आणि तेच जर आपण टंगस्टन फिलामेंटचा जर बल्ब पाहिला तर त्या टंगस्टन फिलामेंट बल्बमध्ये निष्क्रिय वायू आर्गॉन भरलेला असतो, हे पण लक्षात ठेवा. आणि ट्यूब्समध्ये किंवा फ्लोरोसंट ट्यूबमध्ये मर्क्युरी व्हेपर्स ह्या भरलेल्या असतात किंवा पाऱ्याचे वाफ भरलेली असते. ठीक आहे.
तर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशच्या संयोगाने पाणी तयार होते. तर आपल्याला माहिती आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे, H2O. याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. तर मित्रांनो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार होते. हा सोपा प्रश्न आहे. ऑप्शन्समध्ये आहे हायड्रोजन व ऑक्सिजन पहिलाच. ठीक आहे. तर हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी तयार होते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. रासायनिक अभिक्रियेत द्रव्य व अणू, तर याला आपण हा एक नियम आहे ज्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेत द्रव्य व अणू जे असतात ते कधीही नाश पावत नाहीत. त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असे म्हणतात. हे जर आपण उदाहरण घेतलं, जस्त आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचं, या उदाहरणामध्ये ज्यावेळेस जस्त आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची अभिक्रिया होते त्यावेळेस जस्त क्लोराईड आणि हायड्रोजन, झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन तयार होतात. तर इथं आपण पाहिलंय, इथे एक झिंक आहे, इथं एक झिंक आहे, तो ॲज इट इज आहे जसाच्या तसा. 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन, 2 क्लोरीन आहेत, 2 क्लोरीन, म्हणजे अणू आणि द्रव्य हे नाश पावले नाहीत. जे हायड्रोजन इकडं होते तेच हायड्रोजन इकडं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे क, नाश पावत नाहीत. लक्षात असू द्या, याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असेही म्हणतात. प्रश्न आहे, जे घटक धातू आणि अधातू असे दोन्ही गुणधर्म दाखवतात त्यांना काय म्हणतात? तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, हॅलोजन, वायू, नोबल वायू, धातू सदृश्य. तर हॅलोजन ग्रुप 17 मधले मूलद्रव्य आहेत, नोबल वायू हे 18 मधले मूलद्रव्य आहेत, वायू ही जनरल टर्म इथं दिली आहे आणि लास्ट जे आहे ते आहे धातू सदृश्य. तर याचं जो योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे धातू सदृश्य. धातू सदृश्य एक असे घटक असतात किंवा असे पदार्थ असतात जे धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवतात, म्हणून त्यांना धातू सदृश्य असं म्हटलं जातं. तर इथं उदाहरण दिलेत तुम्हाला, टेलोरियम आहे, अँटिमनी आहे, पोलोनियम आहे, बोरॉन, जर्मेनियम आणि सिलिकॉन हे धातू सदृश्याचे उदाहरण तुम्हाला दिलेत. चला पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. टंगस्टन हा धातू किती सेंटीग्रेड या तापमानास वितळतो? तर टंगस्टन हा धातू इलेक्ट्रिक बल्ब मध्ये प्रायमरीली यूज केला जातो. आपण पाहिलेलाच असेल, इलेक्ट्रिक बल्ब ही जी याच्यामध्ये तार वापरलेली असते ती जी तार आहे ती टंगस्टन या धातूपासून बनलेली असते. आणि मेन जे कारण आहे हा धातू यूज करण्याचं ते म्हणजे याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो 3000 डिग्री सेल्सिअस आहे आणि याचा जो रोध आहे जास्त आहे. या दोन्हीही गुणधर्मामुळे टंगस्टन हा धातू त्या बल्बमध्ये तो त्याचं काम कर. ठीक आहे, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 3000 डिग्री सेल्सिअस. चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, हा अत्यंत हलका धातू असल्याने त्याचा वापर विमान बनवण्यासाठी केला जातो. तर मित्रांनो, विमान बनवण्यासाठी एक असा धातू हवा की जो हलका तर हवा आणि स्ट्रॉंगही हवा. तर याच्यामध्ये आपल्याला उदाहरणं दिलेत, लोह, जस्त, तांबे, ॲल्युमिनियम. याच्यामध्ये लोह स्ट्रॉंग आहे पण ते हलकं नाहीये, जस्त हलकं आहे पण ते स्ट्रॉंग नाहीये, तांबे ते एवढं स्ट्रॉंग नाहीये. याच्यामध्ये राहिलं ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियम डायरेक्टली यूज नाही करत, ॲल्युमिनियमचा ॲलॉय यूज केला जातो किंवा ॲल्युमिनियमचा मिश्र धातू याच्यामध्ये वापरतात. तर तो जो मिश्र धातू आहे त्याला ड्युरॅल्युमिन असंही म्हणतात. तर ड्युरॅल्युमिन जो आहे तो ॲल्युमिनियम पासून बनतो. ॲल्युमिनियम 95%, त्याच्यानंतर कॉपर याच्यामध्ये वापरतात 4%. नेक्स्ट आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम 0.5 ते 1.5% असतं. आणि मॅंगनीज जे आहे, मॅंगनीजचा वापर करतात 0.5% ते 1.5%. तर यांच्यापासून जे मिश्रण बनतं किंवा मिश्र धातू बनतो तो म्हणजे ड्युरॅल्युमिन आणि त्याचा वापर विमान बनवण्यासाठी केला जातो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खालीलपैकी कोणता अचुंबकीय पदार्थ आहे? अचुंबकीय पदार्थ म्हणजे असा पदार्थ की जो चुंबकाकडे आकर्षित होणार नाही. आपल्याला हे चांगलं माहिती आहे की लोखंड चुंबकीय आहे, त्याच्यानंतर निकेल चुंबकीय आहे, त्याच्यानंतर कोबाल्ट पण चुंबकीय आहे. तर राहिला धातू तांबे. तांबे हा अचुंबकीय पदार्थ आहे, तो चुंबकाकडे आकर्षित होत नाही. तर याचं उत्तर क, तांबे हे आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. सोन्याची शुद्धता कशाने व्यक्त केली जाते? तर आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट या टर्म्स ऐकल्या असतील. तर 24 कॅरेट म्हणजेच 99.99% शुद्ध सोनं. आणि औंस जे आहे ते औंस वजनाचं एकक आहे, पाऊंड पण वजनाचं एकक आहे, रंग तर रंग आहे, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे याच्यामध्ये जो योग्य ऑप्शन असणार आहे तो असणार आहे कॅरेट. सोन्याची शुद्धता कॅरेटने व्यक्त केली जाते. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर कळालंय. चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात.
मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे गनमेटलमध्ये कोणते धातू असतात. तर गनमेटल जे आहे, गनमेटल ब्रॉन्झचा अलॉय आहे किंवा ब्रासचा अलॉय आहे किंवा ब्रासचा मिश्र धातू आहे. त्याच्यामध्ये कॉपर, टीन आणि झिंक हे 3 धातू वापरले जातात. कॉपर, त्याच्यानंतर टीन आणि झिंक. आणि त्यांचा उपयोग जो आहे तो गिअर्स बनवण्यासाठी होतो किंवा बेअरिंग्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे मशीनचे पार्ट आहेत, गिअर आणि बेअरिंग यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा यांना बनवण्यामध्ये कॉपर, टीन आणि झिंक यांचा जो अलॉय आहे किंवा यांचा जो मिश्र धातू आहे त्याचा वापर केला जातो. त्याला गनमेटल असे म्हणतात. तर इथे योग्य उत्तर जे असणार आहे ते क आहे, कॉपर, टीन आणि झिंक. समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न पाहूयात. स्टेनलेस स्टीलमध्ये खालील घटक असतात. तर स्टेनलेस स्टील आपण पाहिलंय. स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम, लोखंड, कार्बन आणि निकेल या सर्व गोष्टींचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये जे क्रोमियम वापरलं जातं, तर क्रोमियम हे कमीत कमी 10.5% असतं. हे कंपल्सरी असायला हवं. कमीत कमी 10.5% स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम हे कंपल्सरी यूज करतात. त्याच्यापेक्षा कमी वापरत नाहीत. त्याच्यानंतर पुढचं जे मेटल आहे त्याच्यामध्ये कार्बन यूज करतात. कार्बन हे युजली 0.08 ते 0.25% एवढं कार्बन त्याच्यामध्ये वापरतात. त्याच्यानंतर निकेल वापरतात. निकेल जे वापरतात ते अप टू 22% पर्यंत वापरू शकतात. आणि उरलेलं जे असेल, उरलेलं आयर्न किंवा लोखंड याच्यामध्ये वापरलं जातं. तर ह्या 4 गोष्टींपासून स्टेनलेस स्टील बनतं. लक्षात ठेवा, क्रोमियम, लोखंड, कार्बन, निकेल आणि त्यांचे पर्सेंटेज. ठीक आहे, समजलंय? चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रेशर कुकरमध्ये कोणता मिश्र धातू वापरतात? आपण ड्युरॅल्युमिन विषय ऑलरेडी पाहिलाय. हा प्रेशर कुकरमध्ये वापरला जातो. गनमेटलचे वेगळे युसेज आहेत. त्याच्यानंतर पितळ आणि कांसे यांचे वेगळे युसेज आहे. स्पेशली प्रेशर कुकर बनवताना ड्युरॅल्युमिन याचा वापर केला जातो. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? आपल्याला हे चांगलं माहिती आहे की पोलाद हे लोखंडाचंच एक रूप आहे. म्हणून पोलाद बनवण्यासाठी लोखंडाचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये आयर्न किंवा लोखंड अधिक कार्बन या 2 गोष्टी वापरल्या जातात. या दोन्हींच्या मिश्रणांपासून पोलाद बनतं. चला पुढचा प्रश्न पाहू. खोलीच्या तापमानावर खालीलपैकी कोणता धातू द्रव असतो? तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सोडियम हा मृदू धातू आहे, कॅल्शियम पण मृदू धातू आहे, पण ते द्रव नाही आहेत. पण पारा जो आहे तो सामान्य तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतो. पाऱ्याचाच उपयोग आपण पाहिला आहे, तो थर्मामीटरमध्ये केला जातो. त्याच्या याच प्रॉपर्टीमुळं त्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो पण खूप कमी आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट पण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे पारा हे एक आयडियल धातू आहे किंवा आदर्श धातू आहे जो थर्मामीटरमध्ये वापरला जाऊ शकतो. चला लक्षात ठेवा, पारा हा सामान्य तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता धातू 30 डिग्री सेल्सिअसच्या खाली वितळतो? याच्यामध्ये ऑप्शन दिलेत आपल्याला: तांबे, ॲल्युमिनियम, सोने आणि सिझियम. तांब्याचा मेल्टिंग पॉईंट हा 1085 डिग्री सेल्सिअस एवढा आहे. ते जर आपण ॲल्युमिनियमच्या बाबतीत जर पाहिलं तर 660.3 डिग्री सेल्सिअस एवढा ॲल्युमिनियमचा मेल्टिंग पॉईंट किंवा त्या तापमानाला ॲल्युमिनियम वितळतं. ते जर आपण सोन्याच्या बाबतीत जर पाहिलं 1064 डिग्री सेल्सिअसला सोने वितळते. शेवट राहिला सिझियम, तो वितळतो 28.5 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे, जर 28.5 डिग्री सेल्सिअस आहे, 30 डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे, म्हणून याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे सिझियम. यांचे मेल्टिंग पॉईंट लक्षात ठेवा, हे तुम्हाला उपयोगी पडतील नंतर. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो? ऑप्शन्स दिलेत आपल्याला: तांबे, हेलियम, ॲल्युमिनियम, टंगस्टन. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की टंगस्टन हा धातू जो आहे याचा रोध जास्त आहे आणि याचा मेल्टिंग पॉईंट पण खूप जास्त आहे. ह्या 2 प्रॉपर्टीजमुळे टंगस्टनला विजेच्या दिव्यामध्ये वापरलं जातं. योग्य उत्तर आहे ड, टंगस्टन. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी या धातूचा विद्युत रोध सर्वाधिक असतो? टंगस्टन आपण जस्ट आत्ताच याचं एक्झाम्पल पाहिलं. टंगस्टन हे याचं योग्य उत्तर. टंगस्टनचा विद्युत रोध हा इतर धातूंच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त आहे. याचं करेक्ट आन्सर आहे टंगस्टन, ब. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी काय सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला: पाणी, लोकर, चांदी, ॲल्युमिनियम. तर विद्युत वहनासाठी पाण्यामध्ये आयन्स असतात. पाणी ही विद्युत वाहक आहे, लोकर ही विद्युत वाहक नाही, चांदी विद्युत वाहक आहे, तो धातू आहे. ॲल्युमिनियम जो आहे तो धातू आहे, विद्युत वाहक आहे. पण या दोन्हींना जर कम्पेअर केलं आपण तर त्याच्यामध्ये चांदी हे योग्य उत्तर आहे, कारण चांदीचा विद्युत वहन क्षमता जी आहे ती खूप जास्त आहे ॲल्युमिनियमला कम्पेअर करता. म्हणून चांदीचा जो वापर आहे तो कम्प्युटरमध्ये केला जातो. कम्प्युटरचे जे स्पेअर पार्ट असतात त्यांच्यामध्ये चांदी वापरली जाते. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे चांदी. लक्षात ठेवा, सर्वात उत्तम विद्युत वाहक चांदी आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. लोखंड गंजल्यावर त्याचे वजन. तर लोखंड गंजण्याची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये लोखंडाचा संपर्क पाण्यासोबत येतो, त्याच्यानंतर हवेसोबत येतो आणि त्याच्यावरती गंज चढतो. तर या पाणी आणि हवेमुळे लोखंडाचं कन्व्हर्जन हे
फेरिक ऑक्साईडमध्ये आणि फेरिक हायड्रॉक्साईडमध्ये होतं आणि त्या लोखंडावरती या फेरिक हायड्रॉक्साईडचा एक थर जमा होतो आणि तो थर जमा झाल्यामुळं त्या लोखंडाचं वजन वाढतं. तर याचं जे योग्य उत्तर आहे वजन वाढते. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. हवेत तापवल्यानंतरही कोणत्या धातूचे ऑक्सिडेशन होत नाही? ऑप्शन्स दिलेत आपल्याला: सोने, प्लॅटिनम, तांबे व शिसे, लोह व क्रोमियम, लोह व जस्त. तर आपण याच्यामध्ये जर पाहिलं, तांबे, शिसे, लोह क्रोमियम आणि लोह जस्त हे जर हवेत तापवले तर यांचं ऑक्सिडेशन होतं. उरलं सोने आणि प्लॅटिनम. तर सोने आणि प्लॅटिनम जे आहेत कमी क्रियाशील आहेत, त्यांची सहजासहजी अभिक्रिया होत नाही म्हणून त्यांना कमी क्रियाशील म्हणतात. आणि हे जे दोन्ही धातू आहेत त्यांचं ऑक्सिडेशन हवेत तापवल्यावर सुद्धा होत नाही. योग्य उत्तर आहे अ, सोने व प्लॅटिनम. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. लोखंड गंजण्यामध्ये कोणत्या उत्प्रेरकाचा किंवा कॅटलिस्टचा वाटा असतो? आपण जस्ट मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. लोखंड गंजण्यासाठी लोखंडासोबत ऑक्सिजन आणि पाणी या दोन गोष्टींचा सहभाग असतो. तर याच्यामध्ये ऑक्सिजन जे आहे त्याचा उपयोग कॅटलिस्ट म्हणून केला जातो किंवा उत्प्रेरक म्हणून केला जातो. तर उत्प्रेरक कशाला म्हणायचं? उत्प्रेरक म्हणजे एक असा पदार्थ की जो अभिक्रिया होताने त्याचा वेग वाढवतो, म्हणजेच अभिक्रिया पटकन होते. तर मग ऑक्सिजन हे याचं योग्य उत्तर आहे. ऑक्सिजनच्या सानिध्यात जर लोखंड पाण्याच्या संपर्कात आलं तर त्याचा गंजण्याचं प्रमाण वाढतं. तर योग्य उत्तर याच्यामध्ये आहे ऑक्सिजन. समजलं मित्रांनो? चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. लोखंडी पत्रा गंजू नये यासाठी त्यावर जस्ताचा किंवा झिंकचा थर चढवतात. या प्रक्रियेस काय म्हणतात? आपल्याला ऑप्शन दिलेत: इलेक्ट्रोप्लेटिंग, गॅल्वनायझेशन, ॲनोडिंग आणि वल्कनायझेशन. तर इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर चढवतात. तर हा पातळ थर चढवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. ॲनोडिंगमध्ये धातूवरती ऑक्साईडचा थर चढवतात, त्याला ॲनोडिंग म्हणतात. वल्कनायझेशनमध्ये रबर आणि गंधक तापवून त्याच्यापासून टायरसारखं जाड रबर बनवतात, त्याला वल्कनायझेशन म्हणतात. उरलं गॅल्वनायझेशन. तर गॅल्वनायझेशनमध्ये झिंक जो असेल तो वितळवून त्याच्यामध्ये पत्रा बुडवला जातो आणि त्या पत्र्यावरती झिंकचा थर जमा होतो, त्याला आपण गॅल्वनायझेशन म्हणतो. तर घराचे जे पत्रे असतात ते गॅल्वनाइज्ड असतात आणि गॅल्वनायझेशन केल्यामुळं पत्र्याच्या गंजण्याचं जो प्रमाण आहे ते खूप कमी होऊन जातं, म्हणून गॅल्वनायझेशन ही पद्धत वापरली जाते. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. सर्वाधिक शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? आपण कॅरेटच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं की 24 कॅरेटचं सोनं हे सर्वाधिक शुद्ध मानलं जातं. तर योग्य जे उत्तर आहे ते आहे 24 कॅरेट. चला पुढचा प्रश्न. ओतीव लोखंड किंवा कास्ट आयर्न डॅश डॅश असते. तर ओतीव लोखंड जे आहे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीजचं प्रमाण खूप जास्त असतं किंवा त्याच्यामध्ये असणारा जो कचरा आहे त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याच्यामुळं ते जे ओतीव लोखंड आहे ते खूप ठिसूळ असतं, त्याला आपण बीड पण म्हणतो. बीडाच्या लोखंडाचा वापर जो आहे कास्ट आयर्नच्या कढई बनवण्यासाठी किंवा तवे बनवण्यासाठी केला जातो. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरामध्ये हवेचे प्रदूषण होते? हवेचं प्रदूषण होण्यासाठी कारणीभूत असणारं पेट्रोल, त्याच्यामध्ये टेट्राइथिल लीड नावाचं कंपाऊंड मिक्स केलेलं असतं. याच्यामध्ये असणारं जे लीड आहे त्याच्यामुळं प्रदूषणामध्ये भर पडते. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे शिस, ऑप्शन अ. पुढचा प्रश्न पाहूयात. धातू बरोबरच्या पाऱ्याच्या संयुगांना काय संज्ञा आहे? ज्यावेळेस धातू आणि पारा एकत्र केला जातो त्यावेळेस धातू त्या पाऱ्यामध्ये विरघळला जातो, त्याला अमालगम असे म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, राहील लक्षात, अमालगम, ज्याच्यामध्ये पारा आणि इतर धातू एकत्र केले जातात. चला पुढचा प्रश्न. इस्त्री अधिक काळ गरम राहण्यासाठी हा मिश्र धातू उपयोगी पडतो. तर इस्त्रीमध्ये नायक्रोम नावाचा मिश्र धातू, तर नायक्रोम जे आहे ते मिक्सचर आहे निकेल आणि क्रोमियम या दोन्ही धातूंचं मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये 80% निकेल आणि 20% क्रोमियम वापरलेलं असतं. तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायक्रोम. नायक्रोममुळे इस्त्री अधिक काळ गरम राहते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. खालीलपैकी कोणत्या धातूंवर पाण्याची अभिक्रिया होत नाही? ऑप्शन दिलेत आपल्याला: जस्त शिसे, पारा जस्त, तांबे व चांदी. याच्यामध्ये जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे तांबे व चांदी. हे दोन्ही जे धातू आहेत यांच्यावरती पाण्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून तांब जे आहे त्याचा उपयोग पाण्याच्या फिटिंग मध्ये केला जातो आणि चांदीचाही उपयोग कम्प्युटरच्या स्पेअर पार्ट मध्ये. त्याच्यामुळे त्याचं रस्टिंग होत नाही, बाष्पामुळे गंजत नाही आणि त्यांचं काम ते योग्य रीतीने करतात. तर योग्य उत्तर आहे तांबे व चांदी, ऑप्शन ड. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. हायड्रोजन दिला आहे, हेलियम आहे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर या सर्वांमध्ये सगळ्यात जो हलका वायू असणार आहे तो याचा करेक्ट ऑप्शन आहे हायड्रोजन. कारण हायड्रोजन हा सगळ्यात छोटा अणू आहे बाकीच्यांना कम्पेअर करता, म्हणून त्याचं जे व्हॉल्यूम असणार आहे किंवा त्याचं जे आकारमान असणार आहे
ते कमी असणार आहे. म्हणून हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वात अधिक असते? तर जसं की आपल्याला माहीत आहे, हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन आणि इतर वायू असतात. तर इथं आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण दिलं आहे 79%, त्याच्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण दिलं आहे 20% आणि इतर जे गॅसेस आहेत किंवा इतर जे वायू आहेत त्यांचं प्रमाण हे 1% किंवा 1% आहे. तर या 1%मध्ये कार्बन डायऑक्साईड 0.03% आणि बाकीचे जे स्मॉल प्रपोर्शन असणारे किंवा छोटे जे प्रमाणात असणारे वायू जे आहेत ते अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे नोबल गॅसेस आहेत किंवा निष्क्रिय वायू आहेत हे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. याचं जे योग्य उत्तर आहे ते नायट्रोजन आहे. तर नायट्रोजन या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. समुद्र सपाटीवर पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? उत्कलन बिंदू म्हणजे पाणी किती टेम्परेचरला किंवा किती तापमानाला उकळते. तर इथे ऑप्शन दिले आहेत 0 डिग्री सेल्सिअस, 273 केल्विन, 373 केल्विन आणि 273 डिग्री सेल्सिअस. तर जसं की आपल्याला माहीत आहे, पाणी समुद्र सपाटीवरती 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. तर मग याचं आपण केल्विनमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 273. येणारं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे 373 केल्विन. तर 373 केल्विन या तापमानाला समुद्रसपाटीवरती पाणी उकळते. म्हणून याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे क 373 केल्विन. चला विद्यार्थी मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये कन्वर्जन करायचं असतं त्यावेळेस आपल्याला डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये 273 हा अंक ॲड करावा लागतो आणि येणारं जे उत्तर असेल ते असेल केल्विन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता पाहूयात. उंच ठिकाणी हवेचा दाब डॅश डॅश असल्यामुळे पाण्याचा उत्कलनांक डॅश डॅश असतो. तर आता ज्यावेळेस आपण समुद्रसपाटीवरनं उंच ठिकाणी जातो किंवा जसं जसं आपलं अंतर जमिनीपासून वाढत जातं तसं तसं वरती गेल्यानंतर हवेचा दाब कमी होतो. समुद्रसपाटीवरती हवेचा दाब जास्त असतो आणि ज्यावेळेस आपण उंचावरती जातो त्यावेळेस दाब कमी होतो. त्याच्यासोबतच हवा विरळ होत जाते आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळं जो पाण्याचा उत्कलनांक आहे तोही कमी कमी होत जातो. आपण जर सी लेवलला किंवा समुद्रसपाटीवरती जर पाहिलं तर 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळते. तेच जर आपण 1000 फुटावरती जर पाहिलं, समुद्रसपाटीपासून 1000 फूट, तर या अंतरावरती ज्यावेळेस आपण जाऊ किंवा या उंचीवरती जाऊ त्यावेळेस 96.7 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं. म्हणजे जवळजवळ इथे 3 ते 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा फरक पडतो. हेच जर आपण 8000 फुटांवरती जर बघितलं, 8000 फीटवरती जर बघितलं तर पाण्याचा जो उत्कलनांक किंवा बॉइलिंग पॉईंट आहे तो 92 डिग्री सेल्सिअस असतो. आणि शेवटी हेच जर आपण माउंट एव्हरेस्टच्या टॉपवरती जर पाहिलं तर हाच पाण्याचा उत्कलनांक जो असणार आहे तो 68 डिग्री सेल्सिअस असणार आहे माउंट एव्हरेस्टवरती. म्हणजे 68 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळणार आहे. तर मग याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे उंच ठिकाणी हवेचा दाब कमी असतो त्यामुळे पाण्याचा उत्कलनांक पण कमी असतो. तर मग याचं योग्य उत्तर असणार आहे अ. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आहे, जसं जसं आपण जमिनीपासून वरती किंवा उंच जाऊ तसं तसं टेम्परेचर जे लागणार आहे पाणी उकळायला ते कमी लागणार आहे. हवेचा दाबही वरती गेल्यानंतर कमी होणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. उघड्या भांड्यातील पाणी उन्हाळ्यात सुद्धा आजूबाजूच्या वातावरणापेक्षा थंड असते, याचं कारण विचारलं. तर आता ज्यावेळेस आपण एखाद्या उघड्या भांड्यामध्ये पाणी ठेवू तर काय होईल, या पाण्याचं बाष्पीभवन सुरू होतं. आता बाष्पीभवन होण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा हे जे बाष्प आहे ह्या पाण्यातूनच ग्रहण करतं. आणि ऊर्जा म्हणजेच उष्णता ज्यावेळेस ही ॲब्सॉर्ब होते त्यावेळेस याचं जे तापमान आहे ते तापमान कमी होतं. म्हणून ज्यावेळेस पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यावेळेस आजूबाजूचं वातावरणाला कम्पेअर करता त्या पाण्याचं टेम्परेचर किंवा तापमान हे कमीच असतं. तर मग याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अ. पाण्याचे बाष्पीभवन होते, हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, समजलं. चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, ज्या प्रक्रियेत पदार्थ वायुस्थितीतून द्रवस्थितीत जातो त्या क्रियेस काय म्हणतात? इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत, आद्रीभवन, सांद्रीभवन, ऊर्ध्वपातन आणि उत्सर्जन. तर आता याच्यामध्ये आपण पाहूयात प्रत्येकाचे अर्थ. आद्रीभवन जे आहे, आद्रीभवनमध्ये काय होतं,
पदार्थ द्रव स्थितीमधून वायू स्थितीमध्ये जातो. त्याच्यानंतर सांद्रीभवन जे आहे, सांद्रीभवनमधून वायू स्थितीमधून तो द्रव स्थितीमध्ये जातो. ऊर्ध्वपातनामध्ये काय होतं, द्रव स्थितीपासून आपण तो वायू स्थितीमध्ये नेतो आणि परत त्याचं द्रवात रूपांतर केलं जातं. आणि उत्सर्जनचा अर्थ आहे बाहेर पडणे. तर मग याच्यात आपल्याला विचारलं आहे की वायू स्थितीमधून द्रव स्थितीत, तर इथं आपल्याकडं सांद्रीभवन हे एक ऑप्शन आहे. तर आपण याला योग्य उत्तर असं म्हणू शकतो. तर मग या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे सांद्रीभवन, वायूपासून द्रवकडे. तर एवढं लक्षात ठेवा, आद्रीभवन म्हणजे द्रव वायूमध्ये जातो, सांद्रीभवनमध्ये वायूकडून द्रवाकडे जातात आणि ऊर्ध्वपातनामध्ये पहिले द्रव, त्याच्यानंतर त्याचं वायूत रूपांतर होऊन परत त्याचं द्रवात रूपांतर करतात. या पूर्ण प्रक्रियेला ऊर्ध्वपातन म्हणतात आणि उत्सर्जन म्हणजे बाहेर पडणे. तर मग आले का लक्षात, सांद्रीभवन हे याचं योग्य उत्तर आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ संप्लवनशील नाही. तर संप्लवनशील कशाला म्हणायचं, ज्यावेळेस पदार्थ स्थायू किंवा घनपदार्थ हे द्रवामध्ये कन्व्हर्ट न होता डायरेक्टली ते वायूमध्ये कन्व्हर्ट होतात, किंवा सॉलिड्स हे वायूमध्ये किंवा गॅसेसमध्ये कन्व्हर्ट होतात, त्यांना आपण संप्लवन असे म्हणतो. तर संप्लवनचं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत, कापूर, नॅफ्थलिन, आयोडीन आणि पारा. तर याच्यामध्ये कापराचं आपण पाहिलं, कापूर जर हवेत उघडा ठेवला तर तो काही दिवसांनी कमी होतो. नॅफ्थलिनच्या बाबतीत पण तेच आहे, आयोडीनच्या बाबतीत पण तेच आहे, पण पाऱ्याच्या बाबतीत ते नाही. म्हणजे पारा हे ह्या प्रश्नामधलं हे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालीलपैकी हा अतिशय द्रव पदार्थ आहे. इथं अतिशय द्रव पदार्थ आहे. तर आपल्याला माहिती आहे काच हा द्रव नाही आहे, पारा हा द्रव आहे, नॅफ्थलिन हा स्थायू आहे, नवसागर हा पण स्थायू आहे. मग ह्याच्यामध्ये जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पारा. पारा हा सामान्य तापमानाला लिक्विड किंवा द्रव परिस्थितीमध्ये असतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणता भौतिक बदल आहे. तर भौतिक बदल आणि रासायनिक बदल ह्या दोन प्रकारचे बदल असतात, भौतिक आणि रासायनिक. तर भौतिक बदलामध्ये काय होतं, भौतिक बदलामध्ये पदार्थाची अवस्था बदलते आणि रासायनिक बदलामध्ये पदार्थच बदलतो. आता भौतिक बदलाचं एक उदाहरण घेऊयात आपण. इथे दिले बर्फ, पाणी, हा एक भौतिक बदल आहे. आणि दुसरं उदाहरण घेऊयात आपण HCl आणि झिंक म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि जस्त. याच्यामध्ये ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. तर याच्यामध्ये भौतिक बदलामध्ये फक्त अवस्था बदलतात, पदार्थाचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते असेच्या असेच राहतात. पण रासायनिक क्रियेमध्ये काय होतं किंवा रासायनिक बदलामध्ये काय होतं, पदार्थ व त्याचे रासायनिक जे गुणधर्म आहेत ते बदलतात. ठीक आहे. तर आता इथं ऑप्शन देत लोखंड गजणे. लोखंड गजणे ही एक रासायनिक क्रिया आहे. त्याच्यानंतर कागद जळणे ही एक रासायनिक क्रिया आहे. लोखंड गजण्यामध्ये काय होतं, लोखंडाचं ऑक्सिजन आणि पाण्यासोबत अभिक्रिया होऊन त्याच्यावरती गंज चढतो, आयर्न हायड्रॉक्साईड तयार होतं, त्याला आपण लोखंड गंजणे असं म्हणतो. कागद जळणे ही एक रासायनिक क्रिया आहे. याच्यामध्ये कागदाचा किंवा कागदामध्ये असणारा जो कार्बन आहे तो हवेतील ऑक्सिजनसोबत त्याचं ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईडमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर हाही रासायनिक बदल आहे. परत त्या आपण जसं आपण पाण्यापासून बर्फ बनवतो, तिसरं ऑप्शन बर्फ वितळणे. आता याच्यामध्ये तुम्ही बर्फापासून पाणी बनवताय, पाण्यापासून तुम्ही परत बर्फ बनवू शकता, पण इथं लोखंडाच्या गंजापासून लोखंड तुम्ही डायरेक्टली हीट करून किंवा थंड करून नाही बनवू शकत. कागद जळणे याच्यामध्ये तुम्ही त्या राखेपासून परत कागद नाही बनवू शकत. अन्न शिजवणे, अन्न शिजवण्यामध्ये ही एक रासायनिक क्रिया आहे. तर रासायनिक क्रिया असल्यामुळे याच्यामध्ये जे गुंतागुंतीचे जे कर्बोदके असतात किंवा प्रथिनं असतात त्यांचं साध्या पदार्थांमध्ये रूपांतर होतं, म्हणून हा सुद्धा एक रासायनिक बदल आहे. तर मग याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे भौतिक बदल, बर्फ वितळणे. तर लक्षात ठेवा भौतिक बदल आणि रासायनिक बदलामधला फरक. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. कोणत्या शास्त्रज्ञाने कार्बन डायऑक्साईड या वायूचे अस्तित्व सिद्ध केले. तर जोसेफ ब्लॅक नावाचे एक सायंटिस्ट होते, हे एक स्कॉटिश रसायनशास्त्र आणि चिकित्सक होते. तर जोसेफ ब्लॅक यांनी 11 जून 1754 साली 11 जून 1754 या दिवशी कार्बन डायऑक्साईड शोधला. तर यांनी कसा शोधला, तर ब्लॅक यांच्या लक्षात आलं की कॅल्शियम कार्बोनेट ज्यावेळेस आपण गरम करतो त्यावेळेस त्यातून एक वायू तयार होतो आणि तो वायू हा हवेपेक्षा जड आहे आणि तो ज्वलनासोबत
किंवा ज्वलनाला मदत करत नाही. तर अशा वायूला त्यांनी नाव दिलं स्थिर हवा. स्थिर हवा. आणि पुढे जाऊन हीच जी स्थिर हवा होती त्यालाच नाव पडलं किंवा नाव दिलं गेलं कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तर लक्षात आलं जोसेफ ब्लॅक हा याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणते जळण वायुरूप नाही? तर याच्यामध्ये जळण म्हणजे फ्युल्स दिलेत, इंधनं आहेत हे, आणि त्याच्यामध्ये वायुरूप कुठलं नाही आहे ते आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये ब्युटेन दिलं आहे. ब्युटेन हा वायू आहे. त्याच्यानंतर प्रोपेन दिलं आहे. प्रोपेनसुद्धा एक वायू आहे. मिथेन. मिथेन हा सुद्धा वायू आहे. आणि राहिलं स्पिरिट. स्पिरिट हे द्रव आहे. स्पिरिट म्हणजेच अल्कोहोल. म्हणजे याच्यामध्ये द्रव जे असणार आहे ते असणार आहे स्पिरिट. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन अ स्पिरिट. बाकीचे हे वायू आहेत. मिथेन हा सुद्धा वायू. ओके, इथं वायू लिहायचं राहिलं होतं माझ्याकडनं. ठीक आहे, आलं लक्षात मग. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी एकवृत्ती होमोजिनियस मिश्रण कोणतं? एकवृत्ती मिश्रण किंवा होमोजिनियस मिश्रण म्हणजे असे मिश्रण की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या पदार्थाचे जे मिश्रण ज्या पदार्थांपासून बनलं आहे त्याच्या दोन फेजेस किंवा दोन जे त्याचे सेपरेशन आहे ते आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ आपण जर माती आणि पाणी मिक्स केलं तर आपल्याला स्पष्ट दिसतं की या पाण्यामध्ये अजून काहीतरी मिक्स आहे. तर असं ज्यावेळेस दिसत नाही त्याला आपण होमोजिनियस मिश्रण असं म्हणतो. उदाहरणार्थ साखर घेतली आणि पाण्यामध्ये मिक्स केली. ज्यावेळेस पाणी आणि साखर पूर्ण मिक्स होतील त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण नुसतं पाहून आयडेंटिफाय करू शकत नाही की हे साखरेचं पाणी आहे का मिठाचं पाणी आहे. म्हणजे हे मिश्रण जे तयार होणार आहे साखर मीठ हे असणार आहे होमोजिनियस किंवा एकवृत्ती. चला इथं ऑप्शन पाहूयात आता. मित्रांनो पहिला ऑप्शन दिला आहे दूध. दूध हे एकवृत्ती नाही आहे, त्याच्यामध्ये फॅट्स असतात. ते ज्यावेळेस आपण दूध तापवतो किंवा थंड करतो त्याच्यानंतर त्याच्यावरती जी लेअर येते फॅटची लेअर येते त्याच्यामुळं ते एकसंध राहत नाही किंवा एकवृत्ती राहत नाही. म्हणून हे एकवृत्ती मिश्रण नाही आहे. पेट्रोलचं उदाहरण दिलं आहे. पेट्रोल जर पाहिलं तर पेट्रोल एकवृत्ती असतं, त्याच्यामध्ये लेयर्समध्ये सेपरेशन होत नाही. भाज्यांचे सार. भाज्यांचे सार हे एक जे उदाहरण आहे हे एकवृत्ती नाही आहे, याच्यामध्ये मिक्सचर असतं आणि ते आपल्याला स्पष्ट दिसतं. गढूळ पाणी जसं मी म्हटलं आहे पहिलेच हे होमोजिनियस नाही आहे किंवा एकवृत्ती नाही आहे. तर याच्यामध्ये जे योग्य उत्तर आहे ते आहे ब पेट्रोल. ठीक आहे, लक्षात ठेवा इथं होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस किंवा एकवृत्ती आणि बहुवृत्ती प्रकारचं मिश्रण. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी सर्वाधिक विषंदी किंवा विस्कस पदार्थ कोणता? आता विषंदी किंवा विस्कस पदार्थ तुम्ही मध पाहिला. आता मध ज्यावेळेस आपण हातात घेतला किंवा खाली ओतला तर त्याचं जो फ्लो आहे किंवा तो वाहत नाही. जसं पाणी ओतल्यानंतर पाणी वाहत वाहत जसं जातं तसं मध हा एका ठिकाणी साचला जातो. म्हणून त्याला विषंदी किंवा विस्कस पदार्थ म्हणतात. इथे उदाहरणं दिलेत अल्कोहोल, मध, पाणी आणि पेट्रोल. तर याच्यामध्ये मध जो ऑप्शन आहे तो सगळ्यात विस्कस पदार्थ आहे. त्याच्यानंतर खालोखाल जर आपण विचार केला तर ग्लिसरीन पण एक विस्कस पदार्थाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. ज्याप्रमाणे अल्कोहोल असेल, पाणी असेल किंवा पेट्रोल असेल ते इझिली वाहते खाली टाकल्यानंतर, तसं मध हा इझिली वाहत नाही. चला याच्यामधलं मग योग्य उत्तर आहे मध. चला मित्रांनो पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. एक आण्विक स्थितीत आढळणारा वायू कोणता? आता एक आण्विक स्थिती म्हणजे आता कुठलाही वायू किंवा कुठलाही मूलद्रव्य आपण उदाहरण घेऊयात. चला हायड्रोजनचं उदाहरण घेऊयात. हायड्रोजन जो आहे हायड्रोजनचा हा रेणू बनलेला असतो. तो बनतो 2 हायड्रोजनपासून. ज्यावेळेस 2 हायड्रोजन एकत्र येतात त्यावेळेस हायड्रोजनचा रेणू बनतात. आणि हा हायड्रोजन गॅस जो आहे तो H2 या फॉर्ममध्येच कायम उपलब्ध असतो. पण तेच आपण जर उदाहरण हेलियमचं घेतलं तर हेलियम हा हेलियम 2 नाही तर हेलियम फक्त एकाच अणूच्या अवस्थेमध्ये कायम उपलब्ध असतो. तर याचं जे कारण आहे ते हेलियममध्ये त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आहे. म्हणजे याचं द्विक पूर्ण आहे. याचं द्विक पूर्ण असल्यामुळं हा जो वायू आहे तो निष्क्रिय वायू आहे. आणि निष्क्रिय वायू असल्यामुळं काय होतं, तो दुसऱ्यासोबत इव्हन स्वतःच्या अणूंसोबत सुद्धा अभिक्रिया करत नाही. म्हणून तो आण्विक प्रमाणामध्ये किंवा आण्विक अवस्थेमध्येच उपलब्ध असतो. म्हणून याचे बाकीचे उदाहरणं आहेत निऑन आहे, त्याच्यानंतर क्रिप्टॉन आहे, अर्गॉन आहे. हे सगळे निष्क्रिय वायू हे एक आण्विक परिस्थितीमध्ये
उपलब्ध असतात, कारण ते निष्क्रिय असल्यामुळं स्वतःच्या अणूंसोबत सुद्धा ते रेणू तयार करत नाही. पण बाकी इतर जर एक्झाम्पल घेतले आपण, क्लोरीन जर म्हटलं तर तिथे Cl2 आहे. कार्बन डायऑक्साईड जर म्हटलं तर कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, हा बहुआण्विक झाला. त्याच्यानंतर रेडॉन जर म्हटलं, रेडॉन हा परत निष्क्रिय वायू आहे, तर हा सुद्धा एक आण्विक आहे. ठीक आहे, आलं लक्षात. तर एक आण्विक असण्याचं कारण हेच आहे की त्यात एक तर तो निष्क्रिय आहे. निष्क्रिय का आहे? कारण त्याच्यामध्ये त्याचं द्विकपूर्ण आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ऑप्शन हेलियम हा आहे. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड CO2, सिलिकॉन हा मूलद्रव्य आहे, Si वायू नाही आहे तो, ओझोन म्हणजे O3. याचं योग्य उत्तर आहे हेलियम. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी काय उत्कृष्ट विद्युत वाहक आहे? तर विद्युत वाहक आपल्याला याच्यामध्ये विचारलं आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेत पाणी, बर्फ, लाकूड आणि खारी पाणी. तर पाणी जे आपलं टॅप वॉटर किंवा आपण नळाचं पाणी जर म्हटलं तर नळाच्या पाण्यामध्ये वेगवेगळे जे क्षार आहेत ते मिक्स असतात. उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट वगैरे या टाईपमध्ये, किंवा सोडियम क्लोराईड असेल या टाईपमध्ये याच्यामध्ये क्षार असतात. बर्फ जर आपण कन्सिडर केलं तर बर्फ ज्या अर्थी पाण्यामध्ये असतात त्या अर्थी बर्फामध्येही असतात. लाकडाच्या बाबतीत जर म्हटलं तर लाकडामध्ये क्षार वगैरे नसतात. त्याच्यानंतर खारे पाणी जर म्हटलं तर खाऱ्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण हे साध्या पाण्यापेक्षा किंवा साध्या बर्फापेक्षा खूप जास्त असते. आणि जसे क्षारांचे प्रमाण वाढत जाते तशी त्याची विद्युत वाहकताही वाढत जाते. म्हणजे याच्यामध्ये जर उत्कृष्ट विद्युत वाहक जर म्हटलं किंवा सगळ्यात जास्त विद्युत वहन करण्याची क्षमता जर म्हटलं तर याच्यामध्ये असणार आहे खारे पाणी. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे खारे पाणी. नो डाऊट हे विद्युत वाहक आहे, पण याची विद्युत वाहकता ही खाऱ्या पाण्यापेक्षा नक्कीच कमी आहे, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण हे खूप कमी आहे. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नायक्रोम. तर नायक्रोम या मिश्र धातूमध्ये कोणते कोणते धातू असतात? तर नायक्रोम जर म्हटलं तर नायक्रोम हा जो वर्ड तयार झाला आहे तो Ni आणि Cr या शब्दापासून तयार झाला. तर नायक्रोम इटसेल्फ काय सांगतं? Ni म्हणजे निकेल आणि Cr म्हणजे क्रोमियम. ठीक आहे, म्हणजे याचं जे मिश्रण असणार आहे त्याच्यापासून तयार होणारा जो धातू आहे, मिश्र धातू आहे, तो असणार आहे नायक्रोम. तर नायक्रोम हा जो मिश्र धातू आहे त्याच्यामध्ये 80% निकेल आणि 20% क्रोमियम असतो. 80% निकेल आणि 20% क्रोमियम, हे लक्षात ठेवा. हे प्रमाण लक्षात असणं महत्त्वाचं आहे. आणि याचा जो वापर आहे तो हीटिंग एलिमेंट म्हणून करतात. म्हणजे आपण कॉइल्स पाहिला, हीटर असेल त्याच्यामध्ये हीटिंग एलिमेंट म्हणून आपण याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर टोस्टरमध्ये हे वापरतात, हीटरमध्ये वापरतात. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय आहे? तर याच्यामध्ये जास्त सोने, ग्रॅफाईट हे चुंबकीय नाहीत. योग्य उत्तर याच्यामध्ये निकेल आहे. निकेल हा चुंबकीय पदार्थ आहे, तो चुंबकाकडे आकर्षित होतो. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तांबे व जस्त यांच्या मिश्रणापासून काय तयार होते? तर तांबे व जस्त याच्यापासून एक मिश्र धातू तयार होतो. तर तो मिश्र धातू म्हणजेच पितळ होय. तर पितळ जे आहे त्याच्यामध्ये 60 ते 80% तांबे आणि 20 ते 40% जस्त असते. तर याच्या मिश्र धातूला आपण पितळ असे म्हणतो. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? तर आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत: कार्बन, सिलिकॉन, मॅंगनीज आणि क्लोरीन. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये योग्य जे उत्तर आहे ते आहे कार्बन. बाकी सिलिकॉन, मॅंगनीज, क्लोरीन याच्यापासून हे बनत नाही. तर कार्बन जो आहे, कार्बन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये, आकारामध्ये ज्यावेळेस अरेंज होतो त्याच्यानुसार त्याचं हा प्रकार बनतो. हिऱ्यामध्ये कार्बनची जी अरेंजमेंट आहे ती वेगळी आहे, ग्राफाईटमध्ये त्याची अरेंजमेंट वेगळी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते रसायनशास्त्रावरती आधारित MCQ. आय होप तुम्हाला सर्व प्रश्न व कॉन्सेप्ट समजले असतीलच. यापुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जीवशास्त्र भागावरती आधारित MCQ पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि अशीच सिरीज पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.